नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला पाहिजे आहे ओल्या काजूपासून रेसिपी. ओला काजू म्हटलं का छान आपल्याला आठवतं कोकण. तिकडे ओले काजू भरपूर प्रमाणात मिळतात आणि त्याची भाजीही करून खातात. तशीच आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे. आता ओले काजू घेतल्यामुळे आपल्याला त्याची साल कशी काढायची आहे ते पाहायचं आहे. टोपामध्ये 2 ग्लास पाणी घेतलेले आहे आणि काजूच्या बिया बुडतील एवढं पाणी घ्यायचं आहे. आता हे पाणी आपल्याला गॅसवर ठेवून द्यायचं आहे बियांसकट, म्हणजे पाणी गरम झालं का साल पटकन निघते. त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं अर्धा चमचा मीठ. मीठ घातल्याने चिकटपणा कमी होतो बियांचा, कारण काजू म्हटलं का त्याला चिक आलाच. आता मीठ घालून थोडं हलवून घ्यायचं आहे आणि उकळी घ्यायची आहे. तुम्ही उकळी नाही घेतली तरी चालेल, पण गरम पाण्यामध्ये 1 तासभर भिजत घातले तर पटकन साल निघते. पण आपल्याला वेळ नसल्यामुळे तुम्ही अशी उकळी घेतली का साल निघायला अजिबात वेळ लागत नाही. आता झालेलं आहे, थोडं पाणीही थंड झालेलं आहे आणि आपली ही साल पहा पटकन निघते. मैत्रिणींनो, ओला काजू म्हटला का चीक असल्यामुळे पटकन निघालं जात नाही. आता बियांची साल आपण काढून घ्यायची आहे. त्यानंतर पुढची प्रोसेसर बघायची आहे. काजूमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपल्या शरीराला फायदेशीर असतो. आता अशा सगळ्या बियांच्या साल काढून घेतल्यानंतर आपल्याला त्याची हुसळ बनवायची आहे. भाजी म्हणा किंवा हुसळ म्हणा. हे पहा, साल काढून झालेली आहे आणि बिया पहा कशा आता दिसत आहेत. थोड्याशा शिजल्या पण आहे, कारण ओले काजू शिजायला अजिबात वेळ लागत नाही. 10 मिनिटाच्या आत रेसिपी होते मैत्रिणींनो. आता एक पॅन ठेवलेला आहे आणि 2-3 कांदे घेतलेले आहेत कापून. उभेच कापलेले आहेत, कारण आपल्याला वाटण बनवायचं आहे. हॉटेलपेक्षाही भारी होणारी काजूची भाजी नक्कीच एकदा करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. आता आपला कांदा भाजलेला आहे थोडासा, त्यावरती आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी खरपूस भाजला जातो. लाल होईस्तोपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे कांदा, म्हणजे आपलं वाटणही छान होतं आणि भाजीही चांगलीच होणार आहे. हे पहा, लाल जरदत असा कांदा झालेला आहे खरपूस भाजून. आता त्यात घालणार आहे 1 वाटीभर खोबरं. 1 नारळ होता, पण त्याची अर्धी वाटीचं खवून घेतलेलं खोबरं आहे ओलं. काजूची भाजी म्हटलं का ओलं खोबरं आपल्याला वापरायला लागतं, आणि नसलं ओलं खोबरं तरी सुकं खोबरंसुद्धा तुम्ही घालू शकता. पण कोकणामध्ये नारळाचा वापर जास्त करतात ओल्या खोबराचा, म्हणून हुसळही भारीच लागते. आता कांदा खोबरं भाजून घेतलेले छान थंड झालेलं आहे. मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला आलं घालायचं आहे आणि 7-8 पाकळ्या लसणाच्या घालायच्या आहेत आणि कांदा खोबरं हे सुद्धा त्यामध्ये घालून आपल्याला वाटण तयार करायचं आहे. कढई ठेवायची आहे गरम व्हायला. त्यामध्ये 2 चमचे एवढं तेल घालायचं आहे. मैत्रिणींनो, तेल कमी वापर करत जा. चमचमीत प्रत्येक वेळेस खाण्याचं बरोबर नाही आपल्या शरीराला. आता 2 चमचे तेल घातल्यानंतर गरम झाल्यानंतर छान फोडणी बसले पहा. जिरी, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि 1 कांदा कापून घेतलेला आहे, तो सुद्धा फोडणीला घातलेला आहे. आता मऊसूद होईस्तोपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे.
काजूची उसळ किंवा भाजी म्हटली का खूप सगळ्यांना आवडते. हॉटेलमध्ये तर महाग असते, पण घरच्या घरी तुम्ही बनवून पहा, अगदी झटपटही होते आणि त्याच्यापेक्षाही छान लागते घरी बनवल्यामुळे. एक टॅमॅटो तोसुद्धा कापून मी परतायला ठेवलेला आहे आणि झाकण ठेवून घेतलेलं आहे. झाकण का ठेवलेलं आहे म्हणजे आपलं कांदा आणि खोबरं हे छान खरपूस भाजलं जातं आणि मऊसूत होतो. पहा, तेलही सुटलेलं आहे पहा त्याच्यामध्ये. आता ह्या स्टेजला आपल्याला त्यामध्ये मसाले घालायचे आहेत. मसाले घरगुती मसाला आहे, कांदा लसूण मसाला आहे, हळद आहे, थोडं गरम मसाला आहे आणि बेडगी मसाला. हे सगळे आपण मसाले घालून कांदा आणि टॅमॅटोच्या ह्याच्यात परतून घ्यायचं आहे. मीठ घालायचं आहे चवीनुसार. मैत्रिणींनो, थोडा मालवणी मसालासुद्धा घाला म्हणजे त्याची चव त्यामध्ये छान येते. आता हे सगळं मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्यावर थोडं झाकण ठेवायचं म्हणजे आपले मसाले थोडे शिजले जातात. कांदा आणि टॅमॅटोमध्ये तेल सुटलं जातं. आता ह्या स्टेजला आपण कांदा आणि खोबरं, आलं, लसूण ह्याचं वाटण करून घेतलेलं आहे, ते सुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. कांदा खोबऱ्याचं वाटण मसाल्यामध्ये घोळवल्यानंतर छान शिजवून घ्यायचं आहे. त्याआधी परतून घ्या मसाल्यांमध्ये. आता थोडं आपल्या मिक्सरच्या ह्याच्यामध्ये पाणी घालून पिसळून घ्यायचं आहे आणि ते पाणीसुद्धा आपल्याला कढईत ओतून घ्यायचं आहे. आता ह्या ग्रेव्हीला आपल्याला छान उकळी घ्यायची आहे. उकळी घेतली का हे वाटण शिजलं जातं. त्यासाठी मी झाकण ठेवणार आहे म्हणजे खळखळून अशी उकळी आली पहा पटकन. तेलही सुटलेलं आहे बाजूला ग्रेव्हीमध्ये. आणि ह्या ग्रेव्हीमध्ये आता आपल्याला आपण सोलून घेतलेले काजू ते घालायचे आहेत. आता आपले काजू उकळी घेतल्यामध्ये थोडेसे शिजलेले आहेत, त्यामुळे अजिबात त्याला वेळ लागणार नाही शिजायला. आता ग्रेव्हीमध्ये आपण काजू घालून घेतल्यानंतर एक छान उकळी घ्यायची आहे म्हणजे आपले 100% काजू शिजले जातील आणि सगळा मसाला त्यामध्ये छान लागला जाईल. हे पहा, उकळी आलेली आहे झाकण ठेवून घेतलेलं. आपली आता ही भाजी रेडीच झालेली आहे. थोडा वेळ ठेवू आणि कोथिंबीर घालून छान त्यामध्ये स्वाद येतो कोथिंबीरचा. हिरवीगार झालेली आहे, वाढूनही घेतलेली आहे. पहा, करून पहा. परत एकदा सांगते, रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला ओल्या काजूची भाजी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि नक्की करून पहा. चपातीबरोबर खा, भाकरीबरोबर खा, तेवढीच छान.